नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण विज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे अणूची रचना याच्या संबंधी अभ्यास करणार आहोत. विज्ञानाचा तो बेस आहे हे लक्षात ठेवा मुलांनो. कुठल्याही मूलद्रव्याचं रेणूसूत्र लिहित असताना, त्याच्यावरून रासायनिक समीकरण तयार करत असताना, इक्वेशन बॅलन्स करत असताना म्हणजे एखादं समीकरण हे बॅलन्स करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो लागतो तो म्हणजे अणू. अणूबद्दलचे सगळे घटक जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सहज या अवघड वाटणाऱ्या संकल्पना तुम्ही सहजपणे करू शकता. म्हणून आज आपण निवडलेला भाग आहे तो म्हणजे मूलद्रव्य ज्यापासून बनलेला असतो तो घटक म्हणजे अणू, सूक्ष्मातला सूक्ष्म कण अणू याबद्दल आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. चला तर पाहूया. अणू, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जातं ॲटम, हा अणू नेमका दिसायला कसा आहे याविषयी बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. पहिला प्रयत्न केला तो डाल्टन या शास्त्रज्ञांनी. डाल्टन यांनी सांगितलं अणू नेमका दिसायला कसा आहे. अणू हा लाडू सारखा भरीव गोल आहे असं डाल्टन या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा निदर्शनास आणून दिलं. परंतु काही कालावधीनंतर, काही वर्षानंतर सर जे जे थॉम्सन यांनी डाल्टनचं हे अणुप्रारूप खोडून टाकलं. म्हणजे अणू हा भरीव गोल नाहीये, तर त्याच्यामध्ये काही ऋणप्रभारित कण इतस्ता विखुरलेले आहेत असं जे जे थॉम्सन यांनी सांगितलं. म्हणजेच ऋणप्रभारित कणांचा शोध लावणारा पहिला शास्त्रज्ञ कोण, तर तो थॉम्सन. हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. थॉम्सन नंतर बऱ्याच वर्षानंतर रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलं की अणू हा भरीव गोल नाहीये, त्याच्यामध्ये ऋणप्रभारित कण आहेत, परंतु अणू हा भरीव गोल नाहीये, तर तो पोकळ आहे. काही प्रयोगाने त्यांनी निष्कर्ष मांडले आणि एक सिद्धांत मांडला, त्याला रुदरफोर्डचा सिद्धांत म्हणलं जातं. अणू हा पोकळ असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपानुसार अणू दिसायला कसे हे तुम्हाला लक्षात येईल. अणूनुसार त्याच्यामध्ये एक भरीव गोल आहे ज्याला केंद्रक असं म्हणतात. इलेक्ट्रॉन एक कक्षेमध्ये मार्गाने फिरतायत. जसं सूर्याभोवती ग्रह फिरतात तसं हे इलेक्ट्रॉन फिरतायत असं रुदरफोर्डचं म्हणणं होतं. आणि त्या भरीव गोल नाव होतं केंद्रक असं रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी सांगितलं. अणू हा पोकळ आहे. केंद्रकामध्ये कोणकोणते कण असतात? केंद्र दोन प्रकारचे मूल आपण ज्याला म्हणतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन P अक्षराने दाखवलं जातं, न्यूट्रॉन N अक्षराने. प्रोटॉन नेहमी धनप्रभार असतो, न्यूट्रॉनवर कुठलाच प्रभार नसतो, म्हणजे तो प्रभाररहित आहे. त्याचप्रमाणे हे केंद्रकातले घटक झाले, केंद्रकातील मूल कण झाले दोघं. आता राहिला इलेक्ट्रॉन, हा कक्षेमध्ये फिरत असतो. इलेक्ट्रॉन ज्या मार्गाने फिरतात त्यालाच म्हणतात कक्षा. इलेक्ट्रॉन हे कवचामध्ये, कक्षेमध्ये फिरत असतात आणि त्याच्यावर प्रभार असतो ऋण, जो E अक्षराने दाखवला जातो. तर तुमच्या लक्षात आलं असेल अणू पोकळ आहे, मध्यभागी भरीव केंद्रक आहे, त्याच्याभोवती 3 प्रकारचे कण आहेत. इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरत असतो, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकामध्ये स्थिर असतात. अशी अणुरचना तुमच्या आता लक्षात आली असेल. त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊयात. अणुअंक. काय अणुअंक म्हणजे पहा. अणुअंक नेहमी Z या अक्षराने होतं. अणुअंक म्हणजे काय? अणूतील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच अणुअंक. आता काय प्रकारे पहा, नेहमी लक्षात ठेवा मुलांनो, अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच जेवढे धनप्रभार असतात तेवढेच ऋणप्रभार असतात. म्हणजेच अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन आहे. कारण जेवढे धन तेवढे ऋण एकमेकांना ते निष्प्रभ केल्यामुळं अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या कसा आहे, उदासीन आहे. त्याच्यावर कुठलाच प्रभार नाहीये, पूर्ण अणूवर म्हणतोय आपण. तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे हे लक्षात आली असेल. मग तेच आपण इथं घेणार आहे. अणुअंक म्हणजे अणूतील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन, किंवा म्हणलेले त्यांची संख्या, अणुअंक. ठीक आहे. आणि नेहमी तो Z अक्षराने आपण दाखवतो. त्यानंतर अणुवस्तुमान बघूया. अणुवस्तुमान म्हणजे काय? वस्तुमान
ज्याला भाषेमध्ये आपण वजन म्हणतो. अणूला सुद्धा वजन आहे. अणूचं वजन आपल्याला इथे बघायचंय. जसं आपल्याला वजन आहे तसं अणूला सुद्धा वजन असणार आहे. अणू त्याचं वजन विचार करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या 3 मूल कणांचा विचार करावा. त्याचे 3 प्रकारचे कण आहेत. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. हे तरी माहिती झाले. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन जो आहे त्याचं वजन कमी आहे आणि असल्यामुळे खूप कमी असल्यामुळं तो हलका आहे आणि तो म्हणूनच इलेक्ट्रॉन फिरत असतो. हेही लक्षात घ्या. म्हणजे अणुवस्तुमानाचा विचार करताना इलेक्ट्रॉनचा विचार अजिबात करायचा नाही. फक्त करायचा विचार कोणाचा? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. च्या वजनाचा विचार केला तर तुम्हाला अणुवस्तुमान मिळेल. म्हणून मी अणुवस्तुमानची व्याख्या अशी करू शकेन. अणूतील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या प्रोटॉन न्यूट्रॉन या एकूण संख्येला अणुवस्तुमान असं म्हटलं जातं. लक्षात आलं असेल. अणुवस्तुमान या अक्षराने दाखवलं जातं. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. खूप महत्वाचा भाग आपण आता या तक्त्यामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, नेहमी लक्षात ठेवा, हा तक्ता तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवून जाणार आहे. इथं पहा, मूलद्रव्यांची नाव दिली आहेत. संज्ञा. मूलद्रव्या संक्षिप्तात लिहायची पद्धत आहे, ज्याला आपण संज्ञा म्हणतो, इंग्लिशमध्ये सिम्बॉल. अणुअंक. आता बघितलं, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सांगणारा ही अणुअंक. प्रत्येक मूलद्रव्य अणुअंक फिक्स आहे. हा अणुअंक नेहमी लक्षात ठेवायचा. 1 ते 20 मूलद्रव्यांचे अणुअंक तरी परफेक्ट आपल्याला सांगता आले पाहिजे. कमीत कमी 1 ते 20. 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ते आवश्यक आहे. तर इथं मी 12 मूलद्रव्यांची ओळख दिली आहे. बाकीचे तुम्ही घरी करून पाहायचे. 1 ते 20 मूलद्रव्य तुम्हाला परफेक्ट येणं गरजेचं आहे. त्यांचे अणुअंक. इथे एक शेवटचं दिलेलं आहे पहा, अणुवस्तुमान. त्यांचा संबंध बघितला, अणुक आणि अणूंचा संबंध बघितला तर तुमच्या लक्षात येईल. इथे 1 आहे पहा, दुसरं कॉलम बघा, 2 आहे, इथे 4 आहे, डबल, 3 आहे, 6 डबल, 4 आहे, 8 आहे डबल. म्हणजे आपण 1 सांगू शकतो, लक्षात ठेवू शकतो. अणुअंक पाठ केले, परफेक्ट झाले. अणुवस्तुमान सुद्धा लक्षात ठेवायला सोपं, दुप्पट. फक्त अपवाद असलेले लक्षात ठेवा. इथे तसं नाही बघा. 1 आहे इथं 2 व्हायला पाहिजे होते, 1 आहे. इथं बघा, बोरॉनला 10 व्हायला पाहिजे होतं, 11 आहे. लक्षात घ्या. त्यानंतर क्लोरीनचं पहा, 9चं 18 व्हायला, दुप्पट, 19 झालंय. सोडचं 23 झाले, 22 व्हायला पाहिजे, 11, 22. हे असे काही तारांकित अपवादात्मक तुम्ही थोडस लक्षात ठेवला की तुमचाही तोही लक्षात ठेवायचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. त्याला आपण बघणार आहेत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, ज्याला मराठीत म्हणलं जातं इलेक्ट्रॉन स्वरूपण. काय हो इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणजे? पहा, इलेक्ट्रॉन स्वरूपण. एक मिनिट. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनची कक्षेनुसार विभागणी. कक्षेनुसार विभागणी असं तुम्ही थोड्यात लक्षात ठेवू शकता. कशानुसार विभागणी? कक्षेनुसार केलेली विभागणी. आता कक्षेनुसार विभागणी कशी? त्याच्या इलेक्ट्रॉन फिरतायत असं आपण सांगितलं. मग सगळे इलेक्ट्रॉन एकाच कक्षेत फिरतात का? धडाधड धडाधड नाही, सिस्टमॅटिक फिरतात. खूप छान फिरते. पहिल्या कक्षेत मी 2च इलेक्ट्रॉन फिरत असतात, नेहमी लक्षात घ्या. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8च फिरू शकतात, 8च फिरू शकतात, दाखवलं आपण. तिसऱ्या कक्षेत 18 फिरू शकतात. किती आहे? 18 शकतात, एकूण 18. आणि चौथ्या कक्षेमध्ये 32. आणि ही संख्या कशावरून आली आहे तर 2n² या सूत्राने काढलेला आहे. पहिली कक्षा काढू शकतो मी. पहिली कक्षाला के सुद्धा म्हणली जाते, के कक्षा. या किंमत 1 ठेवा, कारण पहिली 1, 2 येतं. दुसऱ्या कक्षेचं वरून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, एल कक्षा 8 येईल, तिसऱ्या कक्षा 18 येईल आणि चौथ्या कक्षेचं या 32 येईल. तिसऱ्या कक्षाला यम कक्षा जाते, हेही लक्षात ठेवा. चौथ्या कक्षेला एन कक्षा. अशी ही संख्या असते. त्यानुसारच आपल्याला इलेक्ट्रॉनिक विभागणी करायची, इलेक्ट्रॉनची विभागणी करायची. पहा इथे हायड्रोजन पासून सुरुवात करूयात. हायड्रोजनचा अणुअंक 1. काय अणुअंकचा अर्थ? त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, कारण व्याख्यानुसार जायचं आहे. त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता 1 इलेक्ट्रॉन आहे, तो कसा फिरेल मग? केंद्रकाभोवती पहिल्या कक्षेमध्ये फिरेल नक्की. मग त्यानुसार
इलेक्ट्रॉन सोडून नेहमीच लिहायची पद्धत. एक इलेक्ट्रॉन असा आहे. पहिल्या कक्षेमध्ये फिरतो म्हणून एक लिहिलं. पहिल्या कक्षेमध्ये पहिला इलेक्ट्रॉन फिरतोय. इथं पहा दोन इलेक्ट्रॉन आहेत याच्याकडे. काय करेल तो? दोघं इलेक्ट्रॉन फिरू शकतात पहिल्या कक्षेमध्ये. दोन फिरतात. पहिल्या कक्षेमध्ये दोन फिरू शकतात. मर्यादा काढली आपण. संख्या पहा. इथं बघा किती आहेत? 3 आहे. दोघ जण पहिल्या फिर, कारण दोनच तिथं जागा आहेत, दोनच खुर्च्या आहेत असं समजा. राहिलेला एक दुसऱ्या कक्षेत जाईल. बरोबर. पुढं बेरियम 4 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कक्षेत दोघं फिरतील, राहिलेले दोन पुढच्या कक्षेत जाऊन फिरतील. 5 आहेत. पहिल्या कक्षेत फिरतील, राहिले 3 पुढच्या कक्षेत जातील. 6 आहेत. पहिल्या कक्षेत 2 फिरतील, 4 फिरेल. पहिल्या कक्षेत 2, नंतर 5 दुसऱ्या कक्षेत फिरतील, 2 6 दुसऱ्या फिरतील, 2 7 दुसऱ्या कक्षेत फिरतील, 2 इथं पहा 8 दुसऱ्या कक्षेत फिरतील, कारण 8 पर्यंत फिरू शकतात. 8 आहे. दुसऱ्या कक्षेची मर्यादा किती आहे बघा? 8 आहे. नंतर 11 आहेत बघा एकूण इलेक्ट्रॉन सोडियम जवळ. पहिल्या कक्षेत 2. बरोबर. दुसऱ्या कक्षेत सगळे 9च्या 9 जातील का? नाही, 8च जाणार. राहिलेलं एक मात्र तिसऱ्या कक्षेत जाईल, म्हणजे तिसऱ्या कक्षाची इथं ऍड होईल. तर मॅग्नेशियममध्ये 2 8 झाले, हे झाले 2 12. असं इलेक्ट्रॉन हे विभागून हे केंद्रकाभोवती फिरत असतात. ही संकल्पना इथं इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये तुम्हाला क्लिअर झाली असेल. त्यानंतर आपण बघूया संयोजा. खूप महत्वाचा घटक. रासायनिक अभिक्रिया पूर्ण याच्यावर अवलंबून आहे. पूर्ण विज्ञानच या संयोजामुळे घडलेले हे लक्षात ठेवायला काही हरकत नाही. तुम्हाला ते पुढे प्रचिती येईल. आता पहा संयोजा कशी सांगायची. व्याख्यानुसार जर सांगायला गेलं तर संयोजा सांगताना बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. बाह्यतम कक्षेला संयोजा कवच सुद्धा म्हटलं जातं. बाह्यतम कक्षेतील किंवा संयोजा कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयोजा. पण ती 5च्या पुढे असता कामा नये. असेल तर 8 मधून वजा करून घ्यायचं असं आपण सांगू शकतो. किंवा जर दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या मेथडने जर म्हणलं किती इलेक्ट्रॉन देतो आणि किती इलेक्ट्रॉन घेतो याच्यावरूनही आपण सांगू शकतो. बघूया दोन्ही पद्धतीने बघूया. बघा हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, पहिल्या कक्षेमध्ये फिरतोय. इथं अजून एक मुद्दा तुम्हाला सांगावा लागेल. प्रत्येक अणू इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. कशासाठी? तर स्थिर होण्यासाठी. स्थिर कधी होतो? द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर. द्विक स्थिती कधी प्राप्त होईल? पहिली कक्षा असेल तर तो 2 घेऊन पूर्ण होऊन जाईल. जर त्याच्या पुढच्या कक्षा येथे असेल तर 8 म्हणजे अष्टक स्थिती घेऊन पूर्ण होण्याचा प्रयत्न करेल. मग हायड्रोजन जवळ 1 इलेक्ट्रॉन आहे पहिल्या कक्षेत. त्याला पूर्ण व्हायचं आहे, स्थिर व्हायचं आहे. म्हणजे कुठली अवस्था प्राप्त करेल? तो द्विक, पहिली कक्षा आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये त्याला 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल. 1 इलेक्ट्रॉन तो घेतो म्हणून त्याची संयोजा 1 असते. आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या आलीच आहे. त्यानंतर हेलियम पहा किती आहेत? पहिल्या कक्षेमध्ये 2. तेच बाहेरची कक्षा पण आहे, 2 आहे. मग त्याची द्विक अवस्था पूर्ण आहे, देणार पण नाही घेणार पण नाही, म्हणून त्याची संख्या होईल 0. ठीक आहे. त्यानंतर लिथियम पहिल्या कक्षेत 2 आहे, दुसऱ्या कक्षेत 1 आहे. आता दुसऱ्या कक्षेत आहे पहा, संयोजक अवस्थेचा दुसरी कक्षा आहे. त्याला पूर्ण आहे का होतो? नाही. अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याला कितीची गरज आहे? अजून 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल असंही आपण म्हणू शकता. किंवा बाह्यतम कक्षेतील संख्या 1 सांगा, त्या अटीनुसार सुद्धा शकता. इथं 2 आहेत पहा, त्याला अजून 6ची गरज आहे. म्हणून हा इलेक्ट्रॉन देतो म्हणून 2 संयोजा. 3 इलेक्ट्रॉन देतो कारण ह्याला अजून 5 कोण देणार नाही. 4 याच्याकडे 4 आहेत, 4 त्याला अजून पाहिजेत. मग हा काय करेल? 4 घेतो म्हणून त्याची 4 बाह्यतम किती बघा, संख्या सगळे बाह्यतम कक्षेतील संख्या सगळ्या लिहिलेत. देवाणघेवाणीचा विचार केलाय. आता मी सांगितलं की संयोजा 5 पेक्षा पुढची संख्या सांगू शकत नाही. इथं बघा आता
इथं तर तुम्ही 5 लिहायला पाहिजे होतं, कारण बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या 5 आहे. परंतु तसं न करता इथं फक्त देवाणघेवाणीचा विचार करा. 5 आहेत, अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याला अजून 3 ची गरज आहे. हा काय करेल, 3 इलेक्ट्रॉन घेईल, म्हणून त्याची संयुजा 3. 8 मधून वजा करूनही शकता. ठीक आहे, कारण याच्याकडे 5 आहेत, 3 त्याला कोणीही देऊन टाकेल. आता 6 आहेत, तो 2 घेतो, अष्टक स्थिती प्राप्त करतो. 7 आहे, 1 तो अष्टक स्थिती प्राप्त करतो. 8 आहे, काही गरज नाही, देतेही नाही, घेते नाही, 0. इथं पहा बाह्यतम कक्षेत 1. बाह्यतम कक्षेचे स्वर्ण सांगा, कारण 5 पेक्षा लहान संख्या आहे. अशा पद्धतीने ही संयुजा लक्षात ठेवायची. देवाणघेवाणीचा विचार करावा लागेल काही वेळा, आणि काही वेळेस बाह्यतम कक्षेतील संख्यांचाही विचार करावा लागेल. फक्त अट एवढीच आहे, 5 पेक्षा मोठी संयुजा तिथे दिसता कामा नये. दोन्ही पद्धतीने विचार करून ते उत्तर तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर आपण बघूयात धातू आणि अधातू. खूप महत्वाचा भाग. हे सगळं विज्ञानामध्ये का होतं, तर मी मगाशी म्हणलं आमचं विज्ञानच घडलंय कशासाठी, तर संयुजेसाठी. मग आता धातू अधातूची सुरुवात बघा कशी झाली आहे. हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत फिरतोय, संयुजा म्हणून 1 लिहिलो, बरोबर आहे. मग मला सांगा स्थिर व्हायचं याला अजून किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. हा 1 इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करेल, आणि ह्या घेण्याच्या प्रवृत्तीलाच म्हणतात अधातू. आणि त्याच्या उलट देण्याच्या प्रवृत्तीला म्हणतात धातू. धातू दानशूर आहेत, देतात. अधातू भिकमंगू आहेत, घेतात. काहीतरी करा, लक्षात ठेवा. 1 इलेक्ट्रॉन आहे, अजून 1 इलेक्ट्रॉन घेईल, 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून हा काय हो, अधातू. अधातू कुठला गुणधर्म आहे, इलेक्ट्रॉन घेण्याचा गुणधर्म. इथं बघा बाह्यतम कक्षेत 2, देतेही नाही, घेते नाही, कारण स्थिर आहे तो. मग तो काय झाला हो, तो पण नाही अधातू पण नाही, म्हणजे असेल तो निष्क्रिय वायू आहे, तो निष्क्रिय वायू. त्यानंतर लिथियम पहा, बाह्यतम कक्षेत 1 आहे पहा, दुसऱ्या कक्षेत आहे, कितीची गरज, अजून 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मला सांगा माझ्याकडे 1 लाख आहे, तुमच्याकडे 7 लाख रुपये, 8 लाखाचा बिझनेस सुरू करायचा आहे. मी म्हणलं तुम्हीच इकडे या आमच्याकडे, आमच्या एरियामध्ये बिझनेस करूयात. याल का हो तुम्ही, नाही येणार, अजिबात येणार नाही. तुमचं पॉवर जास्त आहे, 7 लाख तुमच्याकडे, त्यापेक्षा मलाच तुमच्याकडे यावं लागेल. मग इथं पण तसंच आहे गंमत आमच्या विज्ञानामध्ये. 1 इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे आहे, याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सांगा मला ह्याला कोण 7 इलेक्ट्रॉन देईल का, ह्याच्याकडे येतील का कोण, नाही येणार. याला काय करावं लागेल, 1 इलेक्ट्रॉन घे बाबा तुलाच म्हणेल. 1 इलेक्ट्रॉन देतो, हे लक्षात घ्या. देतो म्हणून हा काय झाला हो, धातू. हे लक्षात घ्या. इथं पहा 2 आहे त्याच्याकडे, अजून कितीची गरज आहे, 6. त्यामुळे काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, धातू होईल. या पद्धतीने तो का घेतो, याच्यावरून आपण धातू अधातू ठरवू शकतो. 3 आहेत पहा, 3, 5 कोण देणार नाही, ह्याला 3 द्यावं लागेल, धातू होईल. बोरॉन हा धातू आहे. कार्बनचं सांगा, कार्बन काजळी, काळ्या रंगाची काजळी, तुमच्या मते अधातू आहे. बघूयात आपल्या ह्याच्यानुसार पण बसतो का तो त्याच कॅटेगरीमध्ये. 4 आहेत पहा त्याच्या बाह्यतम कक्षेत, त्याला अजून कितीची गरज आहे, 4. 50-50चा व्यवहार आहे. 4 हा देणार नाही, दिल्यावर त्याचे दुसरं कक्षा नष्ट होऊन जाईल. तो काय करेल, 4 अजून घेईल आणि म्हणेल 50चा व्यवहार तो घेतो, म्हणून तो कशामध्ये जाईल, अधातू. त्यानंतर नायट्रोजन, जो वनस्पतींना आवश्यक असलेला नायट्रोजन, अधातू आहे. बघूयात अधातूमध्ये येतो का. 5 आहेत पहा त्याच्यात, त्याला काय करावं लागेल, 3 ची गरज आहे, तो 3 घेतो, अधातू घेतो, म्हणून अधातू. ऑक्सिजन पहा 6 आहेत त्याच्याकडे, 2 तो इलेक्ट्रॉन घेणार आहे, म्हणून ऑक्सिजन सुद्धा कशामध्ये येतो, अधातू. आणि ते तुम्हाला माहितीच आहे, ऑक्सिजन वायू आपण वापरतो. क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन, 1 घेतो, अधातूच आहे तो पण. नियम, देतेही नाही, घेतेही नाही, हेलियम प्रमाणे निष्क्रिय. सोडियम सांगा, सोडियम 1 इलेक्ट्रॉन आहे बाह्यतम कक्षेत, तिसऱ्या कक्षेत आहे, 8 अष्टक स्थिती प्राप्त करणार आहे. 7 इलेक्ट्रॉन त्याला कोण देणार नाही, तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, देतो म्हणून हा काय झाला, दानशूर. मॅग्नेशियम, सोडियम हा धातू आहे, जो रॉकेलमध्ये नेहमी बुडवून ठेवतो.
मॅग्नेशियम तसंच 2 इलेक्ट्रॉन आहेत धातू, म्हणून हा कशामध्ये मोडेल? धातू. अशा पद्धतीनं संयुजा, इलेक्ट्रॉन स्वरूपण, अणुअंक, मूलद्रव्ये सगळे घटक एकमेकांवर कसे पूरक आहेत तुमच्या लक्षात आलं असेल. हा भाग जो तक्ता दिलेला आहे 1 ते 12 पर्यंतचे आहे, त्याच्या पुढचे कमीत कमी तुम्हाला 1 ते 20 अणुअंक परफेक्टली मुलांना पाठ पाहिजे. मूलद्रव्यांची नावं खडाखड सांगता यायला पाहिजे आणि 1 ते 20 अणुअंक तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे. त्याशिवाय सोने, चांदी, पारा, कोबाल्ट असे काही महत्वाचे जे नेहमी वारंवार झिंक यासारखे मूलद्रव्यांची निदान संज्ञा तरी तुम्हाला माहिती असली पाहिजे. अणुअंक थोडीशी मोठी आहे, नाही लक्षात ठेवली तरी चालतात, परंतु संज्ञा मात्र तुम्हाला ती माहिती असणे गरजेचे आहे. तर असा तक्ता तुमच्या वहीत लेखन करून ठेवा. त्यापर्यंत आहे. जर समजायचं असेल तर व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून तुम्ही हा तक्ता लिहून काढू शकता आणि त्याच्या पुढचे 20 पर्यंतचे हा तक्ता पूर्ण करून तुमच्या संग्रही ठेवा, म्हणजे येता जाता तुमच्या ते लक्षात राहतील. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला हा घटक नक्कीच आवडला असेल, समजला असेल. ठीक आहे, तर आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.